हेच ते केज तालुक्याचं भूमी अभिलेख अर्थात उपाधीक्षकांचं कार्यालय आहे. गेल्या वर्षी म्हणूया आपण 8 दिवसापूर्वी, पण गेल्या वर्षी, कारण 2025च्या 30 डिसेंबर रोजी याच ठिकाणी अँटी करप्शन अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची धाड पडून सर्वेअर वाघमारे यांना या ठिकाणी लाच घेताना पकडलं होतं. आणि विशेष म्हणजे 30 तारखेला त्यांना अटक झाली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 3 जानेवारीला त्यांची जामीन पण झाली आहे. म्हणजे जामिनावर ते बाहेर बी आलेले आहेत. एकतर अशा घटना किंवा अशा प्रकारे अँटी करप्शनचे ट्रॅप सहसा पडत नाही आहेत. कारण एकतर लोक तक्रार द्यायला पुढे येत नाहीत, भीतीपोटी म्हणा, अन्य कारणामुळं. आणि जर लोक आलेच पुढं तर त्या लोकांचंही ज्यांना पकडलं जातं त्यांचं काही फारसं होत नाही, असा अनुभव आजपर्यंत समाजाचा आहे. आणि त्यामुळे एकतर होत नाही. अँटी करप्शनचे जे ट्रॅप आहेत तेही वर्षाच्या शेवटच्या भागात जास्त पडतात. लोक म्हणतात की बहुतेक त्यांचं जे एक टार्गेट असतं ते पूर्ण करण्यासाठी अशा ट्रॅप त्यांना करावं लागतात. कारण वर्ष काम दाखवावं लागतं त्यांना की आम्ही काय काम करतो आहे. त्याच्यासाठी कधीकधी असे ट्रॅप ते करतात. परंतु त्यानंतर यांचं होतं काय, मी आत्ता सांगितलं आपल्याला 30 डिसेंबरला हा ट्रॅप पडला होता. आणि त्यानंतर 3 तारखेला संबंधित वाघमारे नावाचे सर्वेअर जे आहेत त्यांना जामीन पण झाली आणि ते बाहेर बी आले. प्रश्न असा आहे, एकतर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. जवळजवळ 100तल्या 1 केसमध्ये बी ट्रॅप होत नाही आहे. जेव्हा लोकांना खूप त्रास होतो तेव्हा अपवादाने एखादा व्यक्ती कुठंतरी जातो. आणि याच्यात लक्ष देण्यासारखी आणखी गोष्ट आहे, बीड जिल्ह्यात किंवा बीडच्या अँटी करप्शन विभागाला संबंधितानं तक्रार नव्हती केली, जालन्याला करावं लागली. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा विश्वास नाही आहे. एकूणच सिस्टम किती सडलेली, याच्याहून लोकांच्या मनात किती काय आहे हे लक्षात येतं. म्हणजे बीड अँटी करप्शनला सांगण्याच्या ऐवजी सांगण्यात कुठं आलं, जालना अँटी करप्शनच्या कार्यालयातून ही तक्रार नोंदवण्यात आली आणि ट्रॅप करण्यात आला. आमचं म्हणणं असं आहे की असं जर झालं तर शासनाच्या कोणत्या प्रणालीवर लोक आता भविष्यात विश्वास ठेवतील. पहिलं, अँटी करप्शन किंवा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं नाव काढलं तरी संपूर्ण कार्यालय काय परिसर अगदी भयभीत होत होता की काय होतं असं. परंतु आता हल्ली काही राहिलेलं नाही. म्हणजे आता बीडच्या ऐवजी जालन्याला तक्रार दाखल केली जाते. याचा अर्थ काय होतो की कदाचित हे विभागसुद्धा कुठंतरी समन्वय साधून कोणाशी करतात का, अशी संपर्क करून काही आणखीन झालेल्या गोष्टीमध्ये संबंधितांना वाचवतात का, असा प्रश्न इथं येतो आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीमुळं आपण लक्षात घेऊयात की केज शहरातील जेवढी कार्यालये आहेत, खरं तर अँटी करप्शन लोकांनी हा मार्ग चालू ठेवावा. कारण तेवढ्यानं तरी किमान 8-10 दिवस तरी भ्रष्टाचार थांबतो हे नक्कीच आहे. त्या कार्यालयाचा किमान 10 दिवस तरी भ्रष्टाचार थांबत असेल. 15व्या दिवशी मला माहीत नाही थांबत असेल का नसेल, पण 10 दिवस नक्कीच थांबत असेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना केल्या पाहिजेत. आम्ही यापुढेही केज विकास संघर्ष समिती असेल किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत, लोकांना अशा प्रकारच्या ट्रॅप करण्यासाठी किंवा जे लोक भ्रष्टाचारासाठी पैसे मागतात त्यांना अशा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकविण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले पाहिजेत. आणि हे सामाजिक संस्थांनी सुद्धा करावेत. केवळ सामाजिक संस्था म्हणजे शेवटी भ्रष्टाचार हा या देशाला आणि राज्याला लागलेली मोठी कीड आहे. त्यामुळं आपल्याला हे करावंच लागेल. आम्ही आता यापुढं प्रत्येक कार्यालयात लोक किती वाजता येतात हे सुद्धा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत की सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळात या कार्यालयांना भेटी देऊन जनतेची कामं करण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी खरंच उपस्थित राहतात का. आणि आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यांना हे बी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून, इकडे गेले तिकडे गेले म्हणाल तर सर्वच तहसील कार्यालयापासून खाली जेवढे कार्यालय आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचे मुवमेंट रजिस्टर तयार असले पाहिजेत. तुम्ही जर बाहेर गेलेला आहात, जर तुम्ही कार्यालयात नाहीत तर तुम्ही कुठल्या साईटला गेलात ते नोंद झालेलं पाहिजे. मुवमेंट रजिस्टरवर हे असलं पाहिजे. आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला सुद्धा ही विनंती करणार आहे. तरच काहीतरी थोडंफार या लोकांवर नियंत्रण येईल. नसता सध्या कोण कुठं आहे काहीच नाही. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, आत्ताच साहेब बाहेर गेले, आत्ताच आले. एक तर पहिली गोष्ट, केजला परमनंट प्रत्येक कार्यालयाला मुख्य जबाबदार अधिकारी, इन्चार्ज ज्याला म्हणतो आपण, किंवा त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून अधिकारीच नाही आहे. कुठंतरी अनेक ठिकाणी डेप्युटेशनवर लोक पाठवले जातात आणि ते बेजबाबदारीनं कामं करतात. इथंही आत्ता नवीन भोईसाहेब आलेले आहेत, पण जॉईन होऊन गेलेले आहेत. 15 दिवसानंतर आज येणार आहेत म्हणे, आज ते येणार आहेत. आता जवळजवळ दुपारचे 2 वाजत आलेत, आणखीन तर ते आले नाहीत, येतील.
सगळ्या कार्यालयाची अशीच बोंब आहे आमची. पंचायत समिती कार्यालय बी आमचं मध्यंतरी अंबेजोगाईच्या ज्या BDO होत्या त्या इन्चार्ज होत्या आणि इन्चार्ज व्यक्ती काही बघत नाही आहे. फक्त ते कुठं लगावली जाव आणि वाटलंच तर सांगायचं स्पष्ट म्हणजे भ्रष्टाचाराला खत पाणी देऊन जातात ते इथं येऊन. ते कामं तर काही करत नाहीत लोकांची आणि जबाबदारी नसते, सांगता येतं आहे. आणि लपायला तर खूप चान्स आहे. आज म्हणायचं आंबेजोगाईला, आज म्हणायचं केजला आहे, आंबेजोगाईला वाल्याला सांगायचं केजला आहेत आणि केजवाल्यांना सांगायचं आंबेजोगाईला. अशा बी घटना घडत आहेत. आमचं एकच म्हणणं आहे, यापुढं केजचे नागरिक नक्कीच यावर नियंत्रण आणतील आणि दररोज सकाळी जो ऑफिस टाईम आहे आणि संध्याकाळी सुटायची वेळ आहे, दोन्ही वेळा आम्ही नक्की या कार्यालयांना सगळ्या भेटी देऊ आणि नेमके कोण आहेत नाहीत हे बी बघू. असतो तुमचा, पण आम्हाला काय माहिती आहे का, तो तुमचा असतो बी नाही असं नाही, पण आम्हाला मुवमेंट रजिस्टरवर या दौऱ्याला ते आहेत. विषय संपला. तुमचं तिथे ऑफिशियली ऑर्डर वगैरे असतात आम्हाला माहिती. ऐका ना, जनतेला माहितीसाठी काय इथं अधिकारी कर्मचारी आहेत का, काय वेळेस सगळेच कार्यालय आम्ही काय तुमच्याशी तुम्हाला वेठीवर जर नाही, पण जनतेला बी कामाची माणसं पाहिजेत ना सर. प्रत्येक कार्यालयाला सवय नका असं का कोणीतरी नियंत्रित केलं पाहिजे आमचं. आम्ही तुमचा सन्मान करू, चांगले काम करणार होतं, पण इथं असं नाही. त्याच्यासाठी आम्ही विनंती करतो. नाही तुम्ही म्हणाला तुम्ही जबाबदार आहे खूप दिवसापासून, नाही का निवड आम्ही काही एवढं हे नाही आहे तुमच्या याच्यावर, पण यापुढे आम्ही आल्यानंतर एक तर अधिकारी कर्मचारी मध्ये पाहिजेत, नसता मग मुवमेंट रजिस्टर असलं पाहिजे, एवढी विनंती. थँक्यू. आहे का कसे नाही का इतक्या लोक बाकी स्टाफला सोडून ते जेवायला काय. आता आम्ही आहे सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये. आपण बघू शकतो हे कार्यालय असं कार्यालय ज्या ठिकाणाहून केस तालुक्यातील लोकांच्या जमिनी जागा याच्याबद्दलची दस्त नोंदणी होते, परंतु या कार्याबद्दल सतत तक्रारी, सतत कोणत्या तक्रारी आहे. केज शहरातील जर बघितलं एका रजिस्ट्रीची दोनदा तीनदा नोंदणी झालेली आहे. अर्थात ठीक आहे, लोक दस्तावेज आणतात ह्यांना करून देतात असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आमचा प्रश्न या कार्यालयाला बी आहे की फक्त तुमची एवढी जबाबदारी का, काही व्हेरिफिकेशन वगैरे डॉक्युमेंटेशनचं आहे का नाही. पहिली गोष्ट केज शहराला कुठल्याही कार्यालयाला परमनंट अधिकारी नाही आहे. एक तर रेप्युटेशनवर येतात, तात्पुरता पदभार स्वीकारतात आणि नंतर आहे ते बघू. या कार्यालयाला आम्ही आज खास एक विनंती करायला आलेलो की केज शहर फार पीडित शहर झालेलं आहे. शासकीय जागेच्या सुद्धा नोंदणी या विभागाने केलेल्या आहेत अनेक ठिकाणी. सगळं काही फक्त नोंदणी करणाऱ्यावरच नाही, तुमचीही जबाबदारी आहे. तुम्हालाही खूप या ठिकाणी त्यासाठी मोठं हे दिलं जात आहे, शासनानं पगार दिला जातोय. तर आमचं म्हणणं आहे की या कार्यालयानं व्हेरिफिकेशन करावेत. कुठलंही भूमी अभिलेख करून व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय कुठली नोंदणी होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि हे जर झालं, कारण गरीब लोक किंवा अनेक लोक असहाय्य आहेत ज्यांच्या डॉक्युमेंटेशनच्या दोनदा तीनदा रजिस्ट्री झालेल्या आहेत, मात्र त्याचा काही जात न फिर्याद. आता आपण बघू शकतो श्रीमती SB परदेशी मॅडम आहेत. आता वेळ आणखीन आता स्टाफ काम करतोय, मात्र मॅडम इथं नाही आहेत. आपण बघू शकता मॅडम नाही आहेत इथं. हे कोणतं आहे, प्रत्येक कार्यालयाचं असंच आहे, मनमानी कारभार आहे. आणि आम्ही या कार्यालयालाही सांगतो आज पुन्हा एकदा की आपण यापुढं मुवमेंट रजिस्टर असलं पाहिजे. एक तर इथं तो व्यक्ती असला पाहिजे हजर, नसता त्याचं मुवमेंट रजिस्टरवर नाव असलं पाहिजे, तो नेमका कुठं गेलाय तो ऑथरायझेशन. जर असं नसेल तर आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना संबंधिताचे आणि तहसीलदारांना इथं आणून पंचनामा करणार आहे. आणि दररोज आता आम्ही या ठिकाणी केजवाशांच्या वतीनं ठरवलंय ऑफिस टाईमच्या सुरुवातीला आणि नंतर सुटला दोन्ही वेळी हे कर्मचारी आणि अधिकारी जागेवर असतात का. मनमानी कारभार चालू आहे, यांच्यावर कुठलं शासनाचं नाही. बहुतेक चेन सिस्टम आहे. या देशाचे या राज्याचे नेतेच इतके भ्रष्ट झालेत की कर्मचारी अधिकारी मस्त झालेले आहेत, त्यांना कुठलंच नाही. कारण का आपल्यावर कोणाचं नियंत्रण नाही. त्यांना माहिती वरच भ्रष्टाचार आहे, तर आम्हाला कोण अडवणार. काल परवाच आपण बघितलं असेल 30 तारखेला 30 डिसेंबरला भूमी अभिलेखच्या एका कर्मचाऱ्यावर, वाघमारे नामक कर्मचाऱ्यावर या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली, अटक केली. मात्र 3-4 दिवशीच ते सुटलेले आहेत. सुटण्याबद्दल नाही आमचं म्हणणं, कायदेशीर भाग आहे तो, आमचं ऑब्जेक्शन नाही आहे. परंतु जनतेचा विश्वास त्याचं काय. एकदा इतक्या सहज जर लोक सुटत असतील 3-4 दिवशी, कायदे जर इतके कमजोर करून ठेवलेले असतील की तुम्हाला सहज सुटता येत आहे, तर नेमकं होणार काय हा प्रश्न आहे. म्हणून आमचं विनंती आहे की यापुढे मात्र आम्ही या बाबतीत
सखोल, चाहे आम्हाला याची कितीही मोठी किंमत मोजावी लागली सत्य बाहेर आणण्यासाठी, तरी आम्ही प्रयत्न करू. आमचं एवढंच म्हणणं आहे, असे अधिकारी जर गैरहजर राहत असतील तर या ठिकाणच्या तहसीलदार महोदयांनी, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी याची दखल घ्यावी. आम्ही तुम्हाला आणून देऊ, कोण कुठं आहे की नाही ते आम्ही सांगू तुम्हाला. किमान तुम्ही कारवाई करण्याचं धाडस तरी करा, एवढी विनंती आम्ही प्रशासकीय जनतेच्या वतीने करतोय. कारण आता जनतेला ना नेता आहे, कारण नेताच भ्रष्ट झालाय त्यांचा. आता निवडणुकाही जवळजवळ काही दिवसानं आम्हाला माहीत नाही काय होईल त्यांचं ते. त्याच्यामुळं जनतेची किंमत आहे की नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. म्हणून या ठिकाणी असे जर अधिकारी मस्त होत असतील, मस्तवाल, आणि काही थांबत नसतील, आम्हाला वाटतं त्यांनी याचा विचार करावा वरिष्ठांनी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. तुम्ही मानताय ना, तर मग हे लोकांचं इतकं पाप कुठं करायचं तुम्हाला जाऊन हे सांगा. मी नाही मानत, मला माहित नाही, मी नास्तिक माणूस आहे. पण तुम्ही मानताय तर तुम्ही तरी माना ना. त्या गोरगरिबांचे ज्यांचे काय हाल होते आम्हाला बाहेर रडतात, त्यांना काय नको वाटतं त्यांना की एकाच्या रजिस्टर 4 झाले केसमध्ये. आमची विनंती आहे, असं काही होऊ देऊ नका. या कार्यालयाला सक्तीने आम्ही सांगतोय, निवेदन बी देतोय, पण आज आम्ही फक्त ओरिजिनल सांगा. निवेदन बी देऊ आम्ही तुम्हाला नक्की 100%.